अकोला जिल्ह्याच्या बाळापूर येथील सतीश सिंग राठोड यांना तब्बल 25 वर्षांनंतर त्यांना स्वतःच्या घराचा ताबा मिळाला। वैवाहिक वादातून सुरू झालेलं हे प्रकरण अनेक वर्ष न्यायालयात सुरू होतं। अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या पत्नीनं घर रिकामे केल्यानंतर सतीश सिंग यांना घराचा ताबा मिळाला। सतीश सिंग राठोड यांचा विवाह नागपूर येथील एका महिलेशी झाला होता। विवाहानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद सुरू झाले। कथित क्रूर वर्तनामुळे सतीश सिंग आपल्या आईसोबत घरापासून वेगळे राहू लागले। त्यानंतर त्यांनी अकोला येथील कनिष्ठ न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली। कनिष्ठ न्यायालयाने सतीश सिंग यांना घटस्फोट मंजूर केला, मात्र पत्नीला त्यांच्या पुनर्विवाहापर्यंत घरात राहण्याची परवानगी देण्यात आली होती। या निर्णयाला सतीश सिंग यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिलं। जिल्हा न्यायालयानेही घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवत पत्नीला घरात राहण्याची परवानगी नाकारली। यानंतर पत्नी बबिता यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केली। उच्च न्यायालयानेही घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवत सतीश सिंग यांच्या मालकीचे घर रिकामे करण्याचे आदेश दिले। सतीश सिंग यांच्या म्हणण्यानुसार पत्नी दीर्घकाळापासून अन्य एका व्यक्तीसोबत राहत असल्याची बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नीनं 1 ऑगस्ट 2026 रोजी घर रिकामे केले। त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे घर रिकामे केल्याची माहिती देण्यात आली। यानंतर सतीश सिंग राठोड यांनी आपल्या काही मित्रांच्या उपस्थितीत घराचा ताबा घेतला। तब्बल 25 वर्षापासून सुरू असलेल्या या वैवाहिक आणि मालमत्ता वादाला अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पूर्णविराम मिळाला आहे। हे माझ्या मालकीचं घर होतं। मागील 25 वर्षापूर्वी माझा आणि पत्नीचा वाद झाल्यामुळे मी हे घर सोडून गेलो होतो। तेव्हापासून हे प्रकरण घटस्फोटासाठी न्यायालयात प्रलंबित होते।